चला तर गुड मॉर्निंग ताईंनो. तर तुमच्या घरात उन्हाळ्याच्या सुट्टीची सुरुवात कशी होते, म्हणजे मॉर्निंग कशी होते? तर आमची मॉर्निंग बघा, मस्तपैकी अंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ता झालेला आहे, गाणी लावायची आणि डान्स करायचं. हे रोजचं अनुष्काचं असतं. तिला मराठी गाणी खूप आवडतात आणि एक्झॅक्ट अगदी जसा पुढं करतायत ना तसा बघून तिला डान्स जमतो. म्हणजे इतकं तिचं हे आहे ना, कॉन्ट्रंटेशन म्हणतात ना, ते अनुष्काचं असं आहे ना, एखादी गोष्ट बघितली ना तर ती प्रॉपर जशीच्या तशी ती करते. मग ते कोणतीही गोष्ट असू दे, डान्स वगैरे सगळंच असं बघा ती करत राहते. तिला आवड आहे खेळाची सगळ्याची. आणि त्यात काय झालेलं आहे, आम्ही आता इकडे खेडेगावात राहिल्यामुळं आमच्या गावात कोणताही क्लास नाही ना, काही कुठलीच ॲक्टिव्हिटीज असा प्लॅटफॉर्मच नाही की त्यांना त्यांच्या गुणांना वाव मिळेल. तो एक ना म्हणजे लूज पॉईंट झाला आमच्या इकडचा. कधी कधी मग असं बघा, खेड्यात राहणाऱ्याचं ते कधी कधी वाईट वाटतं की आपण खेडेगावात राहतो, मग असं आपल्याला काही आपल्या मुलांना मिळत नाही काही गोष्टी करायला. शहरामध्ये बरेच क्लासेस, बरंच सगळं असतं बघा, न स्विमिंग क्लासेस, डान्सिंग वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे क्लासेस असतात. तसे आमच्या इकडे नाहीत. त्याच्यामुळे थोडासा आमच्या मुलांना काय होतंय, गुण भरपूर आहेत पण ते प्रेझेंट करायला तसा प्लॅटफॉर्म नाही असं झालेलं आहे. तर अनुष्काच्या सुद्धा तसेच गुण आहेत, इतके जास्त आहेत ना. एक्झॅक्ट कोणतीही वस्तू बघू दे, कोणता सण बघू दे, कोणाचा चेहरा बघू दे, कोणाचं काय बघू दे, तिच्या इतकं लक्षात राहतं ना. तिचा IQ लेवल इतका भारी आहे ना अनुष्काचा. आणि शरीराचं तर पूर्ण तिच्या शरीराचे भाग इतके हे होतात ना, म्हणजे पूर्ण जिम्नॅस्टिक होईल ती अशी. आत्तापर्यंत जर कराटे वगैरे आमच्या गावात क्लासेस असते ना तर तिचं खूप छान स्विमिंग वगैरे झालं असतं. पण आज चला, तो एक बॅड बेनिफिट म्हणायचा आम्हाला मिळालेला आहे. तर असा अनुष्काचा आहे बघा. आणि ते खेळात आहे तर मला असं वाटायचं की थोडीशी ही ना पोरगी खेळात आहे, ह्याच्यात त्याच्यात आहे म्हटल्यानंतर ना म्हणजे अभ्यासात थोडीशी म्हणजे मिडियम रेंजची निघेल ती. पण त्याच्या उलट झालं, ती म्हणजे अनुष्का सगळ्यातच प्रो झालेली आहे. अभ्यासात सुद्धा ती चांगली हुशार आहे आणि बाकी ह्याच्यात तर काय बोलायचं कामच नाही, सगळ्यातच हुशार आहे. आणि तेजसचं म्हणाल तर तेजस फक्त अभ्यासातला किडा आहे. अभ्यास आहे की अभ्यास, बाकी त्याला कशातच इंटरेस्ट नाही आहे. आणि आदिती थोडीशी, आदितीचा कॉन्फिडन्स लो आहे ताईंनो, ते पण सांगते मी. म्हणजे ना सगळं करायचं असतं पण घाबरती, भीती, तिला एक्सप्लोअर करता येत नाही स्वतःला. अनुष्का कशी बिनधास्त आहे, कुणी हसू, कुणी रडू, कुणी काय म्हणू, तिला काय फरक पडत नाही. म्हणतोय तर म्हण, अशा टाईपमधली अनुष्का आहे. तर आदितीचं तसं नाही. आदिती थोडी लाजरी बुजरी किंवा कोण काय म्हणेल, इमोशनल फुल आहे एकदम. तसं अनुष्का बिलकुल नाही. पण असं नाही की इमोशनल नाहीत म्हणून तिच्याशी कोणी अटॅच होत नाही, तर तिच्याशी खूप जास्त माणसं अटॅच होतात अनुष्काशी. सगळे येता जाता तिला हाका मारत असतात, बोलत असतात. तर बघा, 3 मुलं आहेत म्हणून 3 प्रकारचे 3 वेगवेगळे मला अनुभवत आहेत. म्हणजे अनुष्का तशी आहे. आदिती अभ्यासात हुशार, ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्या भाग घेते, पण कॉन्फिडन्स लेवल तिचा कमी आहे, घाबरते. आणि तेजसला त्यात काहीच इंटरेस्ट नाही, बाकी कुठल्याच ह्याच्यात, फक्त अभ्यास करणे आणि त्यातच पुढे जाणे. तर 3 मुलं असल्यामुळे मला तो अनुभव आहे, तो मी आपला तुमच्याशी आज सुरुवात झाली म्हणून बघा तुम्हाला म्हणजे ते शेअर केलं. आणि बरीचशीच माझी कामं झाली. आणि कालचा जो व्हिडिओ पाहिला तुम्ही देवाऱ्याचा, तर म्हणजे देवपूजेचा, तर तोच व्हिडिओ मी आधी थोडं थोडं शूट केलेलं, परत तो व्हिडिओ एडिटिंग करताना खूप मोठा झाला म्हणून म्हटलं चला तो सेपरेट एक व्हिडिओ टाकावा. आणि त्याच्यानंतरचं बघा हे रुटीन आहे. म्हणजे हा आहे गुरुवारचा दिवस, त्यातला पुढचा पार्ट मी तुमच्याशी शेअर करते. तर घरातली पारुसं, दारातलं झाडलोट आणि कालची देवपूजा वगैरे तुम्ही बघितली. आणि आता बरेच म्हणजे दळणं वगैरे दळून आणलेली आहे. तर चला म्हटलं पिठांचे डबे घासूया. वरचेवर आपण किचनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना ताईनो की खूप बरं पडतं. मग अगदी महिनाभर नाही घासलं पुसलं तर त्याला पण खूपच जास्त ते खराब होतं. आणि नंतर आपल्याला स्वच्छ करायला त्याला खूप मेहनत द्यावी लागते. त्याच्यामुळे मी कसं करते, दळणं संपली की दळणाचे डबे अगदी रोज नाही पुसू दे कपड्यानी, पण ना दळण आणलं की दळणाचे डबे वगैरे मी घासून घेते. तर इकडे बघा. आणि जेव्हा आपण जुनं जे दळण असतं ना ताईंनो, म्हणजे आता हे पीठ बघा माझं असं शिल्लक राहिलेलं आहे. तर मी काय करते ना, आपण काय करतो सगळेच जण, थोडंसं पहिलं जरी पीठ शिल्लक असलं तरी आपण दुसऱ्या पिठात ते मिक्सच करतो, म्हणजे वरती तरी असं ठेवतो साधारण. तर ते चाळूनच नेहमी ठेवा. जुन्या पिठात कधी काही मुंगी गेलेली असती, मरून पडलेली असती, कधी काहीही असतं. आणि किती नाही म्हटलं ना तर आम्ही तर रोजच्या रोज पीठ चाळून घेतो. सगळं पीठ माझं जरी चाळलेलं असलं तरी मला सवय आहे, मी रोज पीठ चाळूनच घेते. आपल्या नकळत काय गेलेलं असतं, काय डब्यावर फिरलेलं असतं आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे आपलं ते चाळून घेतलेलं चांगलं. आणि बिना चाळता तर नाही. दळण पण दळल्यानंतर गिरणीत आपलं असतं, तिथून काय गेलेलं असतं, त्याच्यामुळे मी ते क्लीन करून घेते. बघा सगळी पीठ, म्हणजे ज्वारीचं अगदी थोडंसं होतं
तेही चाळलं आणि गव्हाचं पीठ बऱ्यापैकी शिल्लक होतं ते पण सगळं चाळून घेतलं आणि बाजूला ठेवलं. आणि आता डब्बेसुद्धा घासून घेते. आणि मगाशी बघितलं तुम्ही खूप जास्त भांड्याचा गराडा घासला, निम्मी अर्धी भांडी घासली आणि टाकीतलं पाणी संपलं. मग परत टाकी लावली, म्हणजे बोर लावली, पाणी टाकीत पडेपर्यंत वेळ गेला, तोपर्यंत दुसरी बाहेरची काहीतरी काम केली. असं मल्टीटास्किंग प्रत्येक गृहिणीचं सगळ्यांचं चालू असतं. त्यात आपण गृहिणी घरात असतो इतकं काही नाही. वर्किंग वुमन कशा करत असतील काय माहिती. म्हणजे ना खूप जास्त त्यांचा स्ट्रगल, ही कामं करून आणि त्यांना बाहेर नोकरीसुद्धा करावी लागते. तर हॅट्स ऑफ त्या गृहिणींना की तुम्ही वर्किंग वुमन म्हणजे अशा आहात की सगळंच मॅनेज करू शकता. तर घरातली गृहिणी आपण पण सगळं करतोच. उलटं त्या जरी बाहेर ते करत असल्या तर दुपारची आपल्याला ही वेगळी कामं असतात अशा पद्धतीने. तर बघा आता डबे वगैरे घासले, सगळी भांडी घासली आणि नाही म्हटलं तर हे 11:30चं टायमिंग आहे. पिठं वगैरे चाळली आणि ना आता लागलंच कणिक मळून घेते. आणि माझं कधी कधी असं होतं बघा ताईनो, एक करत असली ना दुसरंच काहीतरी आठवतं आणि झालं ते हे म्हणजे तेच काम मी करत बसते. आता इडलीचं भांडं बघा अजून बाहेर पडलेलं, तर चला म्हणलं इडलीचं भांडं पण ठेवूया. तोपर्यंत तिथं लक्ष गेलं. तुम्हाला हा कप्पा मी नेहमी दाखवते बघा, कायम अस्ताव्यस्त होतो तिथं, कायमसारखा हात जातो, त्याला काही पर्याय नाही एवढं. आणि इतकं पण मग जास्त हे नाही करायचं, तर होतंच ते पुढं मागं होतं. तर इथे बघा थोडंसं पाणी सांडून सांडून ना, किंवा सारखंच आता लिंबू सरबत हे करायचं आहे. पोरं सगळीकडं सगळं सांडते, तर तिथं चिकट चिवट झालेलं आहे. तर मागचं तर मी काही काढलं नाही, पण जे इथं पुढं खराब दिसतंय ना तेवढंच अगदी ओल्या कपड्यांनी बघा सगळं म्हणजे पुसून घेतलं, कात्यानी घासलं आणि तेवढं स्वच्छ पुसून घेतलं. तर खालचा कप्पा तेवढा सगळा झाडून घेतला. काय होतं, धूळ सगळी खिडकीतून मागून येते आणि सगळं कचरा सारखा किचनमध्ये असतो. आणि किचनमध्ये ना खरं सांगते आठवड्याला खूप म्हणजे असं थोडंसं म्हणा डीप क्लिनिंग म्हणजे एक चांगलं बघा हे असं स्वच्छ झाडणं किंवा सारखं किचनमध्ये जेव्हा आपण क्लिनिंग करू ना तेव्हाच बघा ताईंनो ते कॉकरोच किंवा कोणते कीटक वगैरे किचनमध्ये येत नाहीत आणि किचन पण आपलं छान सुबक दिसतं. तर आता बघा इथं थोडेसे म्हणजे असं डाग पडलेले असतात, कुठं पाणी वगैरे सांडताना धुळीनं तर होतंच. तर हा एक वॉलपेपर लावलेला आहे ना मी, तर तो असा स्क्रबनी घासला ना तरी चालतो. तो मी आता घासून घेते आणि ओल्या कपडानी पुसून घेते. फक्त पुढचंच घेतलं, मागचं तर काय नाही घेतलेलं. सगळं काढत बसलं की मग सगळंच निघतं. आणि अजून मला स्वयंपाक करायचा होता सकाळी. आज पोरांनी फक्त नाश्त्याला वरती कलिंगड कापलेलं दिसतंय ना, तर ते तेवढंच बघा खाल्लेलं होतं आणि अजून आता त्यांना स्वयंपाक करायचा आहे म्हणून हे केलं. तर सगळंच असं पुसून घेतल्यावर बघा नीटनेटकं किचन जेवढं छान असेल ना, जेवढं आपण क्लीन ठेवू, जेवढं नीटनेटकं किचन ठेवू ना आपल्यालाच बघा, प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक लेडीजचं तेच असतं. किचन असतं व्यवस्थित असलं की चिडचिड होत नाही कामाची. आणि आता तर काय बोलायलाच नको, खरंच सांगते. कामानं आणि भांडे घासणारी तर मी तर असं भांडी घासते की एका पॉईंटला आता नको झालेलं आहे, बास किती मी भांडी घासते असं झालेलं आहे. पण काय आता पर्याय नाही, चला तेवढं व्हायचंच. आणि झालं आता मे महिना लागलेलाच आहे. बघता बघता मे महिना जाईल आणि सुट्ट्याही संपतील, मुलं शाळेत जातील, परत करमणार नाही. तर बघा तिथलं सगळं क्लीन केलं, पुन्हा एकदा झाडू मारला. नाही म्हटलं तर आज 3 ते 4 वेळा किचनचा झाडू झालेला आहे मारून. आणि फरशीसुद्धा किचनमधली बरं का ताईंनो 2 ते 3 वेळा म्हणजे पुसून होते. कारण ना लिंबू सरबत दुपारी रोजच होतंय, रोजच ते कलिंगड आंबे इतकं ते सगळं फरशीवर पडतं ना, मग ती किचनमधली फरशी अशी व्हाईट आहे, मग ती पुसल्याशिवाय तर काय छान दिसत नाही. तर आता बघा जरा सगळं जिथल्या तिथं मांडलं आणि बरं दिसतंय. तर इकडे ना मी सुरुवातीला बोलता बोलता राहिलं सांगायचं, कस्टर्ड मिल्क केलेलं आहे, म्हणजे कस्टर्ड पावडरचं ते. तर आमच्याकडं फ्रूट नाही, कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड म्हणायचं खरं तर त्याला. तर ते मी बनवून घेतलं, काही नाही, दुधात फक्त 2 चमचे फ्रूट म्हणजे ते कस्टर्ड टाकलं, हलवलं, साखर टाकली आणि ते थंड केले. पण आमच्याकडे फ्रूटच नाहीत म्हणून आम्ही तसंच थंड करून नुसतं खाल्लं. तर आता मटकी बघा भिजवलेली आहे. काय करायचं प्रश्न पडला तर मग मटकीचं कालवण, आमटी, सुकी उसळ वगैरे केली तर मुलं चपाती बरोबर खातात. आणि आता फ्रीजसुद्धा क्लीन करायला आलेला आहे. सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, पण त्यातनं पण ठेवणं आपलं कर्तव्य आहे, आपलं काम आहे. तर आता बरीचशीच माझं ताईंनो बरीच कामं झाली सकाळ धरणं. नाही म्हटलं तर 12 वाजेचं टायमिंग झालेलं आहे. खूप जास्त कामं झाली किचनच्या तेवढ्या ह्याला ना, खूप वेळ गेला. आता डबे घासून ठेवलेत. मागं बघा दळणाची ठिकी तुम्हाला दिसत असतील, तर ज्वारीचं पण दळून आणलेलं आहे आणि गव्हाचं पण दळून आणलेलं आहे. म्हणूनच मी डबे वगैरे घासले आणि जुनं पीठ सगळं असं हे करून घेतलं. आणि जे काही बघा आपल्याला रोजचं लागतं ना पीठ, म्हणजे चपात्या करताना लावायला, तर मी असं डब्यात बघा या पद्धतीने काढून घेते. एक डबा असा भरलेलाच असतो आणि तो नेहमी म्हणजे आमच्या
परातीत पीठ घेतलं आणि ती त्यातच ओतलं तर नवीन असताना सासूबाई ओरडायच्या की ते खरकटं पीठ होतं, उष्ट पीठ होतं, तुम्ही तसंच कसं टाकता. मग असा डबा इथे सवयच होती. मग मला पण ती सवय आहे पहिल्यापासून की असं डब्यातच पीठ ठेवायचं आणि डब्यात मग ठेवते आणि बरं पडतं सकाळच्या वेळेस. तर आता इकडे बघा मुलांना काय करायचं म्हणून झटपट फरसाण्याची भाजी केली. खूप छान, खूप टेस्टी झालेली. एकदा तुम्ही करून बघा ताईंनो या पद्धतीने. काही नाही, तेल छान गरम केलेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी दिली. कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चॉप केलेले. आता तुम्हाला दिसतंय चॉपरमध्ये चॉप केलेले आणि भरपूर कांदा आणि टोमॅटो मी घेतलाय. छान असं भाजून घेतलेलं आहे बघा मऊ पडेपर्यंत. थोडीशी आलं लसणाची पेस्ट आणि घरातलं जे माझं नेहमीचं वाटण असतं बघा, लसूण खोबरं आणि कोथिंबीर, ते 1 चमचा टाकलं आणि ते पण छान असं बघा परतून घेतलं. आणि आता थोडीशी हळद पावडर, थोडीशी धने पावडर, लाल मिर्च पावडर आणि घरचं लाल तिखट म्हणजे आपली चटणी टाकलेली आहे आणि ते पण छान असं हे केलेलं आहे बघा, परतलेलं आहे. आणि अगदी थोडंसं पाणी घालून ही जी फोडणी आहे ना किंवा हा मसाला आहे ना असा पाण्यात सुद्धा शिजवून घ्यायचा बघा, तर्री 1 नंबर येते. अशा पद्धतीने तुम्ही कोणताही मसाला भाजून बघा. थोडंसं ना भाजी टाकायच्या आधी ना त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि ते चांगलंही करायचं. तवंग छान सुटतो बघा अशा पद्धतीने. आता त्या थोड्याशा पाण्यात आधी बघा भाजून घेतला मसाला आणि आता जेवढा हवा आहे तेवढं पाणी बघा इथे टाकलेलं आहे. सेम आपण मटकी आता ह्याच्यात टाकली असती तरी मटकीचं कालवण झालेलं असतं, पण मी फक्त शेवभाजीचं म्हणजे फरसाणचं कालवण करते. तर इकडे बघा छान उकळी ना 5 मिनटं ना बारीक गॅसवर उकळी फुटून ते हे जे आपण मसाला तयार केला आहे ना तो छान उकळून द्यायचा आणि बघा त्याच्यात असं फरसाणा घालायचा. जर अगदी जेवतानाच तुम्ही आधी असं करून ठेवलं कालवण, आमटी काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही, आणि नंतर त्याच्यात फरसाण गरम करून टाकलं तरी चालतो. एकदम आधीच फरसाणा टाकू नका. एकदमच जास्त मऊ होतो लदगान, परत ते आटतं म्हणजे सुक्यागत होतं आणि परत मात्र काही खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे बघा मी असा आत्ताच थोडा टाकलेला आहे आणि रस्साच बरा वाटतो. मग वरण आणखीन ह्याच्यात फरसाणा एक्स्ट्रा घेतला तरी चालतं. त्याच्यामुळे मी अशी सुक्की भाजी केली नाही, अशी पातळ खायला छान वाटते आणि चपातीवर पण बघा मस्त अशी लागते. आणि मुलांनी खरंच ही भाजी आवडीनं खाल्ली. झालेली पण चांगली झणझणीत मस्त अशी झालेली बघा. सगळी आता इकडे नाही म्हटलं तर दुपारचे 1 वाजलेले आणि सगळी इकडे जेवायला बसलेले आहेत. आणि खरंच सांगते ताईंनो मुलांना खूप जास्त आवडली. याच्याबरोबर पाव असते नाही, माझी मुलं चपाती सगळंच खातात, पण पाव असते तर मोठ्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केले असते. मस्त फरसाणची भाजी झालेली आहे. ऐनवेळी काय नसलं ना तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि मी सुद्धा बघा आता बसलेली आहे जेवायला, 1 वाजलेला आहे. आणि व्हिडिओचं सुद्धा ताईंनो इथंच मी एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमचा एक लाईक खूप महत्त्वाचा आहे. नेहमी व्हिडिओमध्ये सांगते, व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा. आणि नवीन कोणी ताई बघत असाल तर तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ आवडत असतील. आणि असे छान छान रेसिपी बनवून खा. उन्हाळ्याची सुट्टी अशीच एन्जॉय करा. चला सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय, शुभरात्री.